घोणस मित्रांनो, शेतकऱ्यांना किती काळजीपूर्वक काम करावं लागतात. कडबी ज्याला म्हणतो आपण, मी जर विचारलं तर साप सर्वात जास्त कुठे राहतात तर कडबीमध्ये राहतात, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी उंदरं येतात त्यामुळे साप येऊ शकतात. आणि हा साप अलगद सापडला, एकही पिंडीला हात न लावता. पण पावसाळ्यात विशेषतः अशा ठिकाणी काम करताना जास्त काळजी घ्यावी लागते, कारण बरोबर ते समोर थांबलेले असतात. पाय पुढ होतो आणि अचानक ते चाहूल आल्यावर हा साप 1 सेकंदला 3 फूट हल्ला चढवतोय, म्हणजे जास्त धोकादायक, लक्षात घ्या. आणि तो कुठल्याही गोष्टीला लगेच मॅच होतोय बघा. त्यामुळे कळत नाही. देसूरमध्ये मी आहे आणि शेतकरी, तुम्ही काय काम करताना दिसला काय? हा म्हणजे काढताना दिसला. खरं तर 4 दिवस पाऊस व्हायला आहे आणि त्यामुळे त्यांना अचानक काढताना दिसलं, लक्षात घ्या. आम्ही पण आल्यानंतर ती ताडपत्री काढल्यावर लगेच तो दिसला, लक्षात घ्या. साधारण 4 वर्ष वयाचा साप आहे. शेती शिवारात आपल्याला राहावं लागतं आहे आणि असं जे वळीचा किंवा कडबीचा आम्ही डेपो करतो तो पण बाहेरच्या बाजूला असतं आहे. शहरातल्या लोकांनी नक्की विचार करावा, त्यांनी घाबरतात. पण शेतकऱ्यांना मात्र किती घाबरावं लागतं आहे, किती काळजी घ्यावी लागते, त्यांना किती धोका पत्करावा लागतो आहे. आणि साप त्यांच्या आजूबाजूला किती मोठ्या प्रमाणात राहतात. खरं तर 1 जानेवारी दिवशी पहिला साप आम्ही यांच्या एका घरात मध्यरात्री पकडला होता, लक्षात आहे. जे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, असे साप आपल्या आजूबाजूला येऊ शकतात. काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. घोणस